अधिक मास, ज्याला आपण पुरुषोत्तम मास असेही म्हणतो, हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक काळ मानला जातो. नमस्कार मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याचे एक विशेष महत्त्व आहे. पण एक असा महिना आहे जो दर 3 वर्षांनी येतो आणि आपल्याला अध्यात्माची मोठी संधी देऊन जातो. तो म्हणजे अधिक मास. यालाच आपण धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अधिक मास का येतो आणि या महिन्यात कोणत्या गोष्टी केल्याने आपल्याला पुण्य मिळते. मित्रांनो, सूर्यवर्ष 365 दिवसांचे असते आणि चंद्रवर्ष 354 दिवसांचे. या दोन्ही वर्षांमध्ये दरवर्षी 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक जास्तीचा महिना जोडला जातो. त्यालाच अधिक मास असे म्हणतात. पौराणिक कथेनुसार प्रत्येक महिन्याचा एक स्वामी किंवा देवता असतो. पण या जास्तीच्या महिन्याचा स्वामी व्हायला कोणीही तयार नव्हते. तेव्हा भगवान विष्णूंनी या महिन्याला आपले नाव दिले, पुरुषोत्तम. म्हणून याला पुरुषोत्तम मास म्हणतात आणि या काळात विष्णूची पूजा केली जाते. आता या महिन्यात काय करावे? या महिन्यात काही विशेष गोष्टी केल्यास त्याचे फळ अनंत पटीने मिळते. एक, नामस्मरण आणि जप. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. भगवद्गीता किंवा विष्णू सहस्रनामाचे वाचन करणे अत्यंत शुभ मानले जाते. 2, दानधर्म. अधिक मासात दानाला खूप महत्त्व आहे. विशेषतः अनारसे किंवा तांब्याच्या पात्रात दान दिले जाते. गरिबांना अन्नदान किंवा वस्त्रदान नक्की करा. नंबर 3, दीपदान. संध्याकाळच्या वेळी तुळशीपाशी किंवा मंदिरात दिवा लावल्यामुळे आपल्या आयुष्यातील अंधार दूर होतो. 4, तीर्थयात्रा. शक्य असल्यास पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे किंवा धार्मिक स्थळांना भेटी द्याव्या. काय टाळावे? हा महिना आत्मचिंतनाचा आणि भक्तीचा आहे. त्यामुळे काही मंगल कार्ये या काळात वर्ज्य मानली जातात. विवाह, मुंज किंवा नवीन घराचे वास्तुशांती यासारखी शुभ कार्ये या महिन्यात केली जात नाही. मांसाहार, मद्यपान किंवा तामसी भोजन टाळून सात्विक आहार घ्यावा. कोणाबद्दलही वाईट बोलणे किंवा वादविवाद करणे टाळावे. तर मित्रांनो, हा अधिक मास आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणण्याची एक संधी आहे. तुम्ही या महिन्यात कोणती विशेष साधना करणार आहात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.